छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिवसेना आणि भाजपची युती झालेली नाही। शिवसेना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज केलेला नाही। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इतर कोणाचाही अर्ज न आल्याने भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत। शिवसेनेने निवडणूक प्रक्रियेवर देखील बहिष्कार टाकलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे सदस्य देखील कोणाला मतदान करणार नाहीत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेवरती भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विराजमान होणार हे आता निश्चित झालेलं आहे। बिनविरोध निवड होणार आहे, कारण का शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील कोणीही अर्ज केलेला नाही, तर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील निवडणूक प्रक्रियेवरती बहिष्कार टाकलेला आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, काय भूमिका राहिली शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गटाची, आणि त्याचा कसा फायदा भाजपला झाला, कसं समीकरण जुळवून आणलं गेलं? खरं तर कालपर्यंत अशी चर्चा होती की शिवसेना आणि म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र येतील, मात्र दोनही शिवसेनेला बहिष्कार टाकण्याची नामुष्की या ठिकाणी उडवलेली आहे। म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेने देखील जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीला बहिष्कार घातलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील बहिष्कार घातलाय। खरं तर अध्यक्ष उपाध्यक्ष पदावरून शिवसेना भाजपाचं पटत नव्हतं। खरं तर सुरुवातीला युतीत लढले, एकमेकांच्या विरोधात बंडखोरी केली, त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाला जसं संभाजीनगर महानगरपालिकेत एकत्र आले तसे जिल्हा परिषदमध्ये देखील एकत्र येतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही आणि दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं, म्हणजे युतीमध्ये वितुष्ट निर्माण झालं असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि आपण जे कॅमेरासमोर पाहतो आहोत हे गलांडे आहेत आणि हे आता आपल्याला असं म्हणता येईल की हे बिनविरोध जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि अन्य एक उपाध्यक्ष देखील बिनविरोध झालेले आहेत। काय प्रतिक्रिया, तुम्ही बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेला आहात? आपण देशाचं राज्याचं राजकारण बघतायत। भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी जनतेचा या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून गल्ली ते दिल्ली या ठिकाणी विकास झाला पाहिजेत ही भावना भूमिका ठेवून आज सर्व जे काही जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळ्या पक्षाचे होते, मला तर भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे। आमचे आदरणीय सहकारी जितेंद्र जयस्वाल हे पण भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची त्या ठिकाणी त्यांना संधी दिलेली आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी की दुसऱ्या शिवसेनेनं तुमच्या सहकार्याने बहिष्कार टाकला नाही, अजिबात नाही। बहिष्कार वगैरे असं काही म्हणता येणार नाहीत, कारण ते पण आमचे राज्यामध्ये लहान भाऊ आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मोठेपणा दाखवला की भारतीय जनता पार्टी मार्फत या ठिकाणी ग्रामीण भागात चांगलं काम होईल, म्हणून त्यांनी एक अप्रत्यक्ष दोन शिवसेना एकत्र येणार होते, आज दोघेही बहिष्कार आहे। नाही, बहिष्कार म्हणताच येणार नाही ना। 2 वाजता ऍक्च्युअली ज्यावेळेस कामकाज सुरू होईल सभेचं त्यावेळेस कोण येतंय आणि कोण येत नाही, कोण बहिष्कार टाकल हे आपल्याला या ठिकाणी समजेल। निश्चित आपण पाहतोय की अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये छत्रपती संभाजीनगरचं राजकारण या ठिकाणी आपण पाहिलंय। दोनही शिवसेनेने बहिष्कार टाकला, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील निवडणुकीवरती बहिष्कार घातलेला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देखील बहिष्कार घातला आणि त्यामुळे भाजपाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवरती निवडून आलेला आहे। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि संवाद साधला त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।